दोन्ही संघांचा 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। सोमेश्वर आरवली आपला 12th मॅन पाठवा प्लीज। सोमेश्वर आरवली या सामन्यात प्रमुख पंच म्हणून एंगबॉईज संघाचे तसेच तिरुपती सावर्डे संघाचे एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू प्रमुख पंच गणेश सावर्डेकर सरांना आपण पाहतोय। स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर त्याच संघाचे खेळाडू अर्थात आपण पाहिलं तर अमोल सुर्वेसर विशाल सुर्वेसर जोडले जात आहेत ॲज अ स्कोरर। गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा ज्यांच्याकडे बघून मी आपल्यापर्यंत या सर्व सामन्याचं वर्णन करतोय। आणि माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले तर नो डाऊट आमच्या या सावर्डेचे एक प्रसिद्ध अँकर गायक आपण पाहिलं तर देवराज गरगटे सर यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। यस व्यासपीठावर सर्व उपस्थित खेळाडूंचं क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत आहे। 12th मॅन सोमनाथ आरवली पॅनलाइज होऊ नका। गणेश सर प्लीज चॅलेंजिंग ओव्हर सांगायची प्लीज। दत्तू सर षटक क्रमांक 2। आतापर्यंत आपण जर विचार केला तर या सुरुवातीपासून जे फलंदाज आहेत त्यांनी दुसऱ्या षटकावरती जाण्यामध्ये दुसऱ्या षटकात चॅलेंजिंग ओव्हर घेण्याचा निर्णय घेतला। बघा पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर अर्थात 11 स्टार सावर्डे संघाला 16 धावा करता आल्या नव्हत्या। त्यांच्या 6 धावा स्कोरबोर्डवरती आणि त्यातून 3 धावा मायनस झाल्या। तदनंतर यस सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर सतीशजी सावर्डेकर सर यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक पहिलं प्राइज ऑन झालंय तिरुपती सावर्डे खेळाडूंसाठी। म्हणजे बोथ म्हणजे एका बाजूला नानाला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला दत्तू। गत आठवड्यात झालेल्या स्पर्धेमध्ये म्हणजेच उक्ताड बायपास मैदानावरती अंतिम सामन्यात प्रथमेशने 74 धावांची धुवाधार खेळी केली होती। पाऊस देखील भयानक पडत होता तरी देखील 10 षटकार मारले होते पावसाच्या अगेन्स्ट। तर त्या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज म्हणजे उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकवणारा दत्तू सावंत नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय। प्रशांत आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पहिले षटक हाताळण्यासाठी सामन्याला सुरुवात होते। ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होते। एक आपण पाहिलं तर खरोखरच ISPL मध्ये ज्याने कोलकाता संघाला अजिंक्यपद पटकावून दिलं होतं मॅन इन फॉर्म नाना। दुसऱ्या बाजूला दत्तू आपण पाहिलं तर सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे ऐतिहासिक मैदान आहे। जानेवारीमध्ये मित्रांनो आपण पाहिला तो क्रिकेटचा थरार हो लाख मोलाची स्पर्धा तदनंतर ही पावसाळी स्पर्धा। हो प्रशांत स्वागत काय केलंय स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातो सीमारेखा पार फरार आउट ऑफ द पार्क। येस डीजे कॅरी ऑन। थांबवली ती तिथून नानाने सुरुवात केली। पुन्हा एकदा काय सुरुवात आहे। हो इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये। एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात खेळाडू आहे परंतु झेल देखील चांगला डिप्लाय लोवर फुल टॉस होता खेळायचा होता मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु आपण पाहिलं तर बॅटचा आपण पाहिलं तर कट घेऊन चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात जिथे क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये। दॅट शुड बी टेकन। जस्ट आपण पाहिलं तर नाना बाद मोठ्या अपेक्षा होत्या डगआउट मधून व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत नानाची इनिंग एक बिग इनिंग पाहायला मिळेल। फुलटॉस चेंडू होता आक्रमणाचा चेंडू होता परंतु इथे मात्र परतावा लागेल नानाला। दॅट शुड बी टेकन विकेट गिरता हुआ फिर से माऊली डीजे बचता हुआ। स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल परंतु नाना बाद होतोय। गोलंदाजा मिळालेले पहिले यश आपण पाहतो प्रसाद तदनंतर स्ट्राईकवर आहे साहिल चव्हाण। पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रसाद राईट ओव्हर द विकेटचा मारा आकुट टप्प्याचा चेंडू आहे। चेंडूला फुल केलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार। ए दिल मांगे मोर ए आया फोर वजेगा डीजे का शोर डीजे।
आहे ज्याने आतापर्यंत क्रिकेटला सुरुवात केल्यापासून आपल्या संघाला चांगले विजय मिळवून दिलेत. एक बॅटर आहे, ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे. पुन्हा आपण पाहिलं तर यस पंच आमच्या दिशेने व ते सांगतात यस इट इज वाईट मिक्सचर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 1-1-11 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस धाव 1 ओव्हर. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. पहिल्या षटकात 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या. बाद फेरीची स्पर्धा आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय हा प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी. प्रसाद कमबॅक करताना दिसतोय. पाहूया पुढचा चेंडू. हो अत्यंत खराब चेंडू आहे. इथे मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. येस बिग आमदार शेखर निकम षटकार डीजे. धावसंख्या होते आपण पाहिलं तर या षटकाराने झपाट्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा प्रसाद त्याच प्रकारची लाईन त्याच प्रकारची. ओ इथे मात्र बघा लेग पंच अमोल सुर्वे सांगतायत की यस आपण पाहिलं तर हा बिमर म्हणजेच हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. याच्यावरती एकूण धावा मिळत आहेत त्या 2 धावसंख्या 2 ने वाढते. 3 धावा कारण तिथे 2 डिक्लेअर आहेत म्हणजे 2+1 अशा प्रकारे 3 धावा. एकूण धावा फलकावरती लागतात 20 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. कारण ही फ्री हिट आहे. पंचांचा इशारा बघा चक्र फिरलंय. उघड्या डोळे पहा नीट कारण ही आहे क्रिकेटच्या पटलावरती फ्री हिट. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल. पुन्हा एकदा प्रसाद टू साहिल. फ्री हिटचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटमध्ये कनेक्ट होत नाहीये. प्रथमच स्ट्राईकवर आपण पाहतोय तो दत्तू सामंतला लेग बाईटच्या स्वरूपात मिळालेली ही एक धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते अर्थात 21 धावा. षटक क्रमांक पहिलं. नानासारखा मोठा फलंदाज बाद झालाय परंतु बाद झाल्यानंतर आपण पाहिलं चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण साईने देखील चौकार षटकार मारलाय. चांगली सुरुवात केली. हो इथे मात्र बघा इथे मात्र हा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो की हा देखील नो चेंडू आहे. ह्या चेंडूवरती देखील एकूण येतात 3 धावा. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 24 धावा. षटक क्रमांक पहिलं अत्यंत महागडं षटक आहे. प्रसादच्या या षटकात आपण पाहिलं तर एक नानाचा चेंडू ते देखील फुलटॉस होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. दत्तू सारख्या फलंदाजाला फ्री हिटचा हा चेंडू मात्र खेळून काढलाय. नक्कीच पुन्हा एकदा डीप कव्हरच्या पट्ट्यात जिथे क्षेत्ररक्षण केले जाते फेक केली जाते तद्वर 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. ओहो मला तर वाटतं पहिल्या षटकात जर का नक्की चॅलेंज केलं असतं गोलंदाजाला तर इथे मात्र आणखीन एक आगळं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु दुसऱ्या षटकात चॅलेंज केलंय. पंच सांगतात की षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा गुरु माऊली डीजे. यस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. इथे आपण पाहिलं तर ऋतिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल. मोठं षटक आलं होतं पहिलं. पुन्हा एकदा ऋतिकचा पहिला चेंडू अर्थात चांगली सुरुवात आहे दुसऱ्या षटकाची कारण हे चॅलेंज ओव्हर आहे. इथे तुम्हाला कमीत कमी 16 धावा कराव्या लागतील. अदरवाईज आपल्याला मायनस मध्ये देखील जावं लागेल. पाहूया पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूने सुरुवात केली ऋतिकने. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज ऋतिक. स्ट्राईकवर आहे साहिल. ओ साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका आहे. नो डाऊट चेंडू जातोय सीमा रेखा पार. साहिलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार आमदार षटकार.
आपण पाहिलं तर साईल मी सांगितलं होतं एक उगवता तारा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. चांगली फलंदाजी, गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा स्विच चिटकण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया फटका फसलाय, परंतु झेल घेतला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मी तर म्हणेन या आउटफील्डवरती अत्यंत सुरेख झेल आहे. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो, चॅलेंज केलं होतं दत्तूने, साहिलने, परंतु आतापर्यंत 3 चेंडूचा इतिहास पाहिला तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या. 3 चेंडूमध्ये कराव्या लागतील 10 धावा. 10 आणि काय होणार ते देखील पहा. तोपर्यंत ऐकूया डीजे गुरु माऊली. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 32. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर वेणू. चांगलं षटक आतापर्यंत, परंतु बघा गोलंदाजाला नक्कीच मी चांगलं म्हटल्यावरती त्याला स्तुती केलेली आठवत नाहीये. पुढचा चेंडू स्क्वेअर टाकलाय, आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा. या षटकात अद्याप आपण पाहिलं तर 9 धावा, 33 धावा माफ करा फलकावरती लागतात. चॅलेंज तुम्हाला स्वीकारायचं असेल तर अद्याप 9 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू राईट टप ऑफर द विकेटचा मारा असेल. अकुट टप्प्याचा चेंडू डेट टू स्पेशल, परंतु इथे एलिव्हेशन मात्र मिळत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ज्याला म्हणतात उंचाई जादा लंबाई कम. इथे मात्र आपण पाहिलं तर दत्तू बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन एक सुंदर झेल. इथे मात्र दत्तूला परतावं लागते. धक्का क्रमांक 3. 3 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते 57 धावा. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता फिर से गुरु माऊली डीजे बचता हुआ. डीजे इथे फक्त 6 धावा करून तंबूत परततोय. त्यानंतर इथे बघा यानंतर होणारा सामना असेल विजेता संघ ह्या संघामधील आणि पहिल्या सामन्यातील विजेता संघ गोळकुट 11. गोळकुट 11 संघ आपण विनंती असणार आहे, आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती या. गोळकुट 11. इथे नवीन फलंदाज सौरभला आपण पाहतोय. रवींद्रचा हा चेंडू पण पाहिलं तर एक मित्र म्हणेन 2 षटकानंतर तब्बल 56 धावा पलकावरती लागल्या होत्या. अशा वेळी गोलंदाजावरती प्रेशर असतं तिसरं षटक टाकताना, परंतु एक बघा अनुभव आहे त्याच्याकडे. अनुभव सिद्ध करताना आतापर्यंत चांगलं षटक आहे. 3 चेंडू आपण पाहिले त्याने टाकले, त्याच्यामध्ये केवळ 1 धाव दिले, दत्तूला बाद केलंय. चांगलं षटक मित्र म्हणेन, कमबॅक करणारं षटक आहे. आणि जेव्हा धावा खोऱ्याने येत असतात ना, तेव्हा कोणा एका गोलंदाजाला कमबॅक करणं फार गरजेचं असतं. बघा म्हणजे ते षटक जे पाहिजे होतं संघाला, ते षटक येताना आपण पाहतो. या षटकात केवळ धाव दिले, 1 दत्तूला बाद केलंय, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. कंजूस गोलंदाजी, चांगली माणसं, चांगली पुस्तक ओळखणं जसं कठीण, तसंच रवींद्रची गोलंदाजी ओळखणं सौरभसाठी थोडंसं घातक ठरतंय. सुरेख गोलंदाजी आहे. नक्कीच कमबॅक आहे. पुन्हा एकदा रवींद्र. लागू टप्प्याचा चेंडू होता. इथे नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एका धावेने सौरभ आपलं खातं उघडते. तर एकूण संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 58 धावा. 2 षटकात धावसंख्या होती 56. दुसरं षटक महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 20+10 अर्थात 30 धावा आल्या. बोनस मिळाला नक्कीच. दिवाळी नसताना, दसरा नसताना तिरुपती सावर्डे संघाला त्याच्या जोरावरती 58 लॉस ऑफ 3 विकेट. महत्वाचे 3 फलंदाज आपण पाहतोय डगआउटमध्ये. तदनंतर स्ट्राईकवर वेणू, ज्याने चांगली फलंदाजी केली. हो, इथे बघा बॅट चिकट घेऊन एसट्या उद्ध्वस्त केले. त्रिपाळीची यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर हटली, दुर्घटना घडली. वेंडू बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 4. 4 गडी बाद 58 धावा. सुरेख षटकाची सांगता देखील होते. षटकाची सांगता होते. फलंदाज तंबूत परततोय. माझी विश्रांती डीजेची हजेरी. येस डीजे.
तर 4 गडी बाद 58 धावा, काय ते रवींद्र तर षटक क्रमांक 3. मित्रांनो रबर क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळताय, इथे वेगापेक्षा लाईनपेक्षा लेन अत्यंत महत्वाचे. इथे तुम्ही किती वेगाने गोलंदाजी करताय याला महत्व नाहीये, लाईन आणि लेन महत्वाचे. रवींद्रने बघा अनुभव सिद्ध करताना 2 धावा दिल्या, 2 फलंदाजांना बाद केलं, सुरेख षटक होतं. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्याच डॉट इथे आपण पाहिलं सुनील नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4. बघा गोलंदाजाचा आत्मविश्वास कसा नक्कीच वाढतो, कारण ह्या षटकाच्या आधी ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती रवींद्रने. डॉटने सुरुवात केली, पहिला चेंडू डॉट होता, पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि आपण पाहिलं तर सुरुवातीच्या पडझडीनंतर इथे मात्र सौरभ जो आक्रमक बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, 5 चेंडू फेस केलेत, केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून येताना पाहिले आणि चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र सुनील षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी आहे इथे बघा, पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजेच इथे मात्र परतावं लागतंय. धक्का क्रमांक 5. सौरभ थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं होतं, त्याचं रूपांतर विकेट मध्ये होत आहे. 6 चेंडू फेस केलेत, एकदम मात्र काढले, पूर्ण निराशा केले. धक्का क्रमांक 5 का तडीगात धावसंख्या होते 58 धावा. डीजे समाप्तीनंतर 2 गडी बाद 56 धावा, तदनंतर 58 व ह्या धावसंख्येवरनं गाडी काही पुढे जाण्याचं नाव घेत नाहीये. ह्या षटकात 3 चेंडू टाकले आतापर्यंत, ते नक्की सुनीलने बाद केले सौरभला. आतापर्यंत एकही धाव न देता अत्यंत महत्वाचं षटक. एकंदरीत मागील 9 चेंडूचा विचार केला, 3 फलंदाज बाद झाले, धावा किती आल्या तर केवळ 2. ओहो व्हॉट अ कमबॅक, सुरेख कमबॅक आहे. कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर नॉकआउट स्पर्धा आहे, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, जिंकेल तो टिकेल, हरेल तो बॅक टू द पॅव्हेलियन, अशी ही स्पर्धा आहे. यानंतरचा देखील बिग बॅटल आपल्यासाठी येतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थात गोळकोट 11, आणि यातील विजेता संघ असणार आहे साहिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाहीये, चेंडू मात्र जातोय. नक्कीच अर्थातच मिडॉनच्या पट्ट्यात जिथे 2 धावा मात्र मिळत आहेत. लॉफ्टेड स्वरूपाचा फटका होता, नोमॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या एकूण पाहिली तर 60 धावा, 60 थोडीशी लागले. वाट आपण पाहिलं तर इथे मात्र रोखलंय. पुन्हा एकदा राबुंड विकेटचा मारा, दिशा बदलून गोलंदाजी आहे. ओ हो हो, बॅकफुटला जाऊन पंच केले चेंडू, परंतु चेंडू जातोय सीमा रेखा पार, चेंडू फरार. मिळते धावा 4, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू थँक्यू. पाहिलं तर जिथे रोखून ठेवलं होतं 58 धावसंख्येवरती, इथे मात्र एक चांगला फटका होता. हा देखील युवा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. आणि ह्या डावखुरा फलंदाज आपण पाहिलं तर थोडं गोलंदाजाला डोकीदुखी ठरणारा समीकरण, वेट अँड वॉचवाला फटका होता. बॅकफुटला जाऊन पंच केला होता, चेंडूला गॅपमध्ये ढकललं, थोडंसं फंबल देखील पाहिलं क्षेत्ररक्षकाला, परंतु चौकार महत्वाचा होता. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. यस आपण पाहिलं तर अशा प्रकारे पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात की षटक क्रमांक 4 देखील संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आक्रमक सुरुवातीनंतर गोलंदाजाचा बोलबाला दबदबा आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 6 चेंडू आहेत, शेवटच्या 4 चेंडूवरती कशा प्रकारचं आक्रमण केलं जाते. 5 फलंदाज डगआउट मध्ये आहेत, खोलवर फलंदाज जे मी सांगितलं होतं. आदित्य वारे हा आक्रमक बॅटर आहे, साईंनी चांगली सुरुवात केली. शेवटच्या 6 चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार शेखर निकम चषक पावसाळी रबर बॉल स्पर्धा. मी इथे थांबतो, ऐकूया अर्थातच एक मधुर संगीत डीजे.
भारत तर धावसंख्या फलकावरती आहे 64 धावा. पुन्हा एकदा रवींद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, ज्याने एका षटकात बाद केलं होतं दत्तूला, साहिलला 2 धावांचं षटक. इथूनच तर खऱ्या अर्थाने कमबॅक देखील केलं होतं. तोच रवींद्र सज्ज होतोय शेवटच्या आणि अंतिम षटकात. ओहो, उद्ध्वस्त केले देष्ट्या. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागते. धक्का क्रमांक 6 काय घडतंय पहा. येस, वारे बॅक टू द पॅव्हलियन. नजर खट्टी, दुर्घटना खट्टी. येस डीजे गुरु माऊली. +10 बोनस स्वरूपात देखील मिळाल्या होत्या. धावसंख्या होती 56. तदनंतर बघा क्रिकेट कसं असतं, म्हणून तर म्हटलं जातं राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. अनिश्चितीचा खेळ म्हणून म्हणजे क्रिकेट, म्हणून तर अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात क्रीडा रसिकांसाठी. चांगली सुरेख गोलंदाजी आहे रवींद्रची. आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केलंय. इथे यस आपण पाहिलं तर पंचांच्या दिशेने वळतात एका धावेला. आता मात्र फार महत्व आहे. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 65 धावा. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो. स्ट्राईकवर स्वानंद, नॉन स्ट्राईकला साहिल. इथून मात्र 10-1 धावा जर का फलकावरती लागल्या तर चांगलं एक चॅलेंजिंग टोटल म्हणावी लागेल. परंतु रवींद्रचा टप्पा, रवींद्रची गोलंदाजी खेळणं एक फार मोठं, कारण बघा इथे जसं पाऊस थांबला तदनंतर गोलंदाजांनी आपलं एक वर्चस्व सिद्ध केलंय. आणि खऱ्या अर्थाने रवींद्रचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण आतापर्यंत 9 चेंडू हाताळले, 3 फलंदाजांना बाद केलंय, 3 धावा दिल्यात. रवींद्र सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. स्वानंदच्या बॅट मधून निघालेला फटका प्रॉपर. ओ इथे मात्र सुंदर झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो त्याच्यावरती असं क्षेत्ररक्षण होतं. गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढतो आणि म्हणतात ना एकीच बळ मिळतं फळ. धक्का क्रमांक 7 थोडक्यात झालाय घात. पाहूया पुढे काय होतंय. तोपर्यंत ऐकूया गुरु माऊली डीजे. रोहित आपण पाहिलं तर नवीन फलंदाज. संघाची पडझड एका बाजूने चालूच आहे. त्याचं कारण तर म्हणजे रवींद्र आतापर्यंत 4 फलंदाजांना बाद केलंय, ते देखील प्रमुख फलंदाजांना बाद केलंय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते. काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते, जिथे मी ते 1 धाव. एका धावेने स्ट्राईकवर येतो डावपुरा फलंदाज. नक्कीच आपण पाहिलं तर साहिल ज्याच्या बॅटमधून पॉईंटच्या डोक्यावरून एक सुरेख चौकार आपण पाहिलं होतं. एकूण स्थिती संघाची आपण पाहिलं तर 66 धावा फलकावरती लागत आहेत. मागच्या 3 षटकांचा आपण विचार केला तर केवळ इथे येताना आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 10 धावा. हो पुन्हा एकदा यष्टीरक्षक आणि गोलंदाज सुरेख गोलंदाजी आहे. 66 असं वाटलं होतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 56 धावा फलकावरती लागल्या. असं वाटलं होतं की जवळजवळ 100चा पडला हा संघ पार करेल, परंतु रवींद्रने अप्रतिम कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक केलं आपल्या संघासाठी. एका मोठ्या संघाबरोबर खेळताना काय गोलंदाजी आहे. इथे मात्र ह्या धावांना फार महत्व आहे. पुन्हा एकदा अमोल सुर्वे सांगतात येस इट इज वाईट. आणखीन एक धाव 67 एका धावेने संघ वाढताना आपण पाहतोय. कारण तिरुपती सावर्डे संघाने आतापर्यंत त्यांचा इतिहास पाहिला. क्रिकेटचा एक दर्जेदार संघ आहे. जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ खेळण्यासाठी देखील जातो, परंतु इथे 67 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू होता, मिस देखील केलाय. अशा प्रकारे फलंदाज देखील बाद होतोय. धक्का क्रमांक 8 तिरुपती सावर्डे संघाने जी सुरुवात केली होती मित्र म्हणेन 8 आणि संघाची थोडक्यात लागले वाट, कारण जेवढं धावा झाल्या होत्या 2 षटकात तदनंतर मात्र धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर फलकावरती लागते 67 टू विन. 67 म्हणजे 68 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील. काय पृथक्करण आहे गोलंदाजीचं. रवींद्रने बघा 2 षटकं टाकलेत. 2 षटकात त्याने केवळ धावा दिल्यात 5 धावा दिल्यात आणि 5 फलंदाजांना बाद केलं. ओहो, आणि मी तर म्हणेन पावसाळी
रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजे चेंडू ओला असतो, ग्रीप देखील चेंडूला मिळत नसते, अशा वेळी गोलंदाजी केली त्याचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आपण ऐकूया एक रवींद्रसाठी खास करून एक सुमधुर संगीत गुरु माऊलीच्या माध्यमातून. गुरु माऊली डीजे. या सामन्याचं मध्यंतर झालाय, टॉस करून घ्या. आणि फलंदाजीसाठी जाताना विनंती असेल, सोमेश्वर अरवली संघ सलामीचे फलंदाज आपण कोणत्या षटकामध्ये चॅलेंज करणार गोलंदाजाला ते देखील आम्हाला सांगून जायचं आहे. आपण साक्षीदार होतोय सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित दमदार आमदार शेखर निकम सर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा थरार पर्व 5वं. आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील दिवस पहिला डे 1 स्टंप तुटलाय. प्लीज मंडळाचे कार्यकर्ते आपण याची नोंद घ्या. इथे आपण पाहिलं तर खरोखर रवींद्रने स्टंप तोडण्या एवढी गोलंदाजी केली, 2 त्रिफळाचित केलेत. त्यानंतर दत्तूला बाद केलं, साहिलला बाद केलं. जे मेन फलंदाज आहेत त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. 2 षटकं, 5 धावा, 5 फलंदाज बाद केलेत. आणि आजच्या दिवसातील तरी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणावी लागेल ती ह्या नो डाऊट रवींद्रची. आणि ते सलामीची जोडी चॅलेंजिंग ओव्हर सांगा आम्हाला, कितव्या षटकामध्ये तुम्ही चॅलेंज करणार बॅट्समन बॅटर. ट्वेल्थ मॅन सोमनाथ अरवली संघ खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आपला राखीव खेळाडू पाठवा प्लीज, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर एक विशेष सत्कार असणार आहे, म्हणजेच बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी 2023-24 कॅलेंडर इयरमध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर एक टॉपचा खेळाडू आपला चिपळूणचा सपुत्र सावर्ड्याशी बिलॉंग करणारा, अर्थातच प्रथमेश रूप नाना पवार यांच्याकडून आपण पाहिलं तर कैलासवासी यशवंत जयराम पवार यांच्या स्मरणार्थ फलंदाजासाठी आकर्षक बॅट आणि सन्मान चिन्ह, गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट शूज सन्मान चिन्ह, परफॉर्मन्स ऑफ द इयर गोलंदाज फलंदाजासाठी ती नावं देखील इथे घोषित केली जातील. आणि खरोखरच एका मोठ्या खेळाडूकडून एक चांगल्या प्रकारचं खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं म्हणजे प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं सन्मान चिन्ह आणि गिफ्ट दिलं जाईल. पाहूया ते 2 खेळाडू कोणते असतील, परंतु इथे सामन्याच्या दिशेने जाऊया. तिसरं चॅलेंजिंग षटक असणार आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर आदित्य वारे सेकंड ओव्हर. यस, आपण पाहिलं तर या संघाने देखील आपण पाहिलं तर दुसरं आतापर्यंत 4 इनिंग मध्ये चॅलेंज केले ते दुसऱ्या षटकासाठी.
षटक क्रमांक 1 आदित्य वारे राऊंड विकेटचा मारा, भन्नाट वेग आहे ह्या गोलंदाजाकडे. आपण पाहिलं तर ओ हो इथे बघा चेंडू थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळते, थोडंसं नाही फारच मित्र म्हणेन हा चेंडू रोखणं फार गरजेचं होतं, परंतु चेंडू चाललाय दण 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 करत जातोय सीमारेषेच्या दिशेने. आणि इथे मात्र पाहूया पंचांचा इशारा काय असणार आहे, कारण आकुट टप्प्याचा चेंडू होता, म्हणजे म्हणतात ना आदित्य वारेचा जो वेग होता त्या वेगाचा वापर केलाय, चेंडूला दिशा दिले, 2 धावांनी संघाचं खातं मात्र उघडलं जात आहे. गत आठवड्यात 11 स्टार गोळकोट रोड यांच्या संयुक्त विद्यमानाने जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत आदित्य वारेने उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला होता. आडनावामध्ये वारे आहे, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे हा गोलंदाज गोलंदाजी देखील करतो, त्याचं प्रत्यक्षिक उदाहरण पाहिलं होतं. पाहूया ही सामना हा मॅच अत्यंत महत्वाचा आहे. हो हो इथे बघा शरीराचा वेध घेणारा एक तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय. अशा प्रकारे बघा तुम्हाला धावा करायच्या आहेत, 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते. पहिलं षटक क्रमांक पहिला आहे, इथे पॉवर प्ले नाही, इथे चॅलेंज ओव्हर आहे तुमच्यासाठी आणि धावसंख्या होते 3. ऋतिक आणि सुनील सलामीची जोडी आपण पाहतोय. सुनीलने षटक देखील चांगलं टाकलं होतं, 5 धावांचं षटक होतं. इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार, इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तरी देखील चेंडू जातोय सीमारेखा पार, चेंडू परार येतोय दमदार आमदार शेखर निकम खणखणीत चौकार डीजे. आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये जो गॅप आहे त्या दिशेने भन्नाट वेगाने जाणारा हा चेंडू होता. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा इथे मात्र काय झेल टिपलाय साहिलने, अत्यंत सुरेख मित्र म्हणेन पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे रनिंग झेल टिपणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि अर्थात इथे मात्र 68 धावांचा पाठलाग करताना धक्का क्रमांक 1 चांगली फलंदाजी आपण पाहिली तर करताना पाहिली सुनीलला, परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये त्याला तंबूत परतावं लागतंय. आणखीन एक सुरेख झेल टिपला जातोय. वारेला मिळालेलं पहिले यश, संघाला मिळालेलं पहिले यश. धक्का क्रमांक 1 एक गडी बाद, धावसंख्या आहे 7. थोडक्यात झालाय घात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि खरोखरच इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय अमर. खेळाडूचं नाव आपण पाहिलं तर अमर आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर ऋतिक, अशी ही जोडी मैदानात आजच्या सत्रातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. यानंतर यातील विजेता संघ आणि गोळकोट 11 अशी होणारी लढत असेल या सत्रातील. पाहूया आदित्य वारे राऊंड विकेटचा मारा आहे पंचांच्या उजव्या बाजूने. भन्नाट वेग आहे, इथे मात्र चांगली लाईन चांगली लेंथ तिथे, कारण याच्याकडे वेग आहे, परंतु लाईन आणि लेंथवर जर तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर ह्या गोलंदाजाला खेळणं फार मोठं कठीण आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये किंवा टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. चांगलं कमबॅक आहे. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आदित्य राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट का बाहरी किनारा, प्रथमेश पवार का सहारा, विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे बचता हुआ. डीजे कॅरी ऑन. इंद्रधनुष्याचे रंग 7, आठवड्याचे वार 7, इथे देखील पाहिलं तर धावसंख्या 7 वर झालाय. आणखीन एक घात, बॅक टू बॅक आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर 7 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं तर विकेट डॉट विकेट आपण पाहिलं तर अत्यंत चांगला एंड केलाय इथून मात्र आदित्य वारेने आणि दाखवून दिलंय. पुन्हा एकदा आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, दत्तू सावंत यजमान संघ आहे. दत्तू सावंतकडे देखील वेग आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना आपण पाहिले. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट चेंडूने सुरुवात केली. दोन्ही संघांना ठाऊक आहे लढत अत्यंत महत्वाची आहे, कारण तुम्ही इथे जिंकलात तर तुम्हाला नक्कीच खेळावं लागेल गोळकोट 11 या संघाबरोबर, ज्याने एक पहिल्या सामन्यात दर्जेदार विजय संपादन केलाय.
हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. इथे आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू. जशी गाडी प्रथम फलंदाजी करताना तिरुपती सावर्डे संघाची 56 धावांवरती, माफ करा, 58 धावांवरती थांबली होती. पुन्हा एकदा 7 वरती घात होताना आपण पाहतोय. 7 या धावसंख्येने घात केलाय, कारण 3 फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर वैभव ऋतिक कॅचच्या स्वरूपात तंबूत परततोय. वैभव मैदानात जातोय. वैभव जाईपर्यंत मी थांबतोय. जाऊया, ऐकूया एक मधुर संगीत डीजे मास्टर. युंग प्रमुख पंच अमोल सुर्वे यांना आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत. या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, गणेश सावर्डेकर सर, त्यांना देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं. स्कोरर गुणलेखक विशाल सुर्वे सर जोडले जातात माझ्यासोबत. पुढचा चेंडू दत्तूचा, पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर नक्कीच वैभव गेला, वैभव परत आला, तू चल मै आया अशी स्थिती. संघ अडचणीत सापडतोय. पुन्हा एकदा साथने केलाय घात. आपण ऐकूया पुन्हा एकदा डीजे. येस, कॅरी ऑन. पिचे आ गई. 7 वरती 4 फलंदाज बाद झालेत. एक फलंदाज जातोय, त्याच्या मागोमाग दुसरा फलंदाज बाद होतोय. सुंदर गोलंदाजी दत्तूची. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने. स्वानंद चेंडूवरती येतोय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. इथे मात्र 7चा कचरा मात्र टळतोय. 7 वरून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 9. 4 गडी बाद 9. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. बिग टार्गेट सेट केलंय. 68 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. याच्यामध्ये तुम्ही मायनस मध्ये देखील जाऊ शकता. पाहूया, आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली दत्तूने. वेग, लाईन आणि लेंथ इथे मात्र अशा एक्स्ट्राज रोखावे लागतील. तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडे बँक बॅलन्स खूप आहे, कारण सुरुवातीला तुमच्या 2 षटकात 56 धावा होत्या. पुढच्या 18 चेंडूमध्ये तुम्ही 11 धावा केल्यात आणि 6 फलंदाज देखील आपले बाद झाले होते. क्रिकेट कधी रंग बदलेल, सरड्यासारखा क्रिकेट आहे मित्रांनो. त्यामुळे एक्स्ट्राज देखील रोखावे लागतील. दत्तू पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात, अशा प्रकारचा हा चेंडू नक्कीच अमोल सुर्वे सर्वे सांगतायत की या षटकाची सांगता देखील होते. 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे. अर्थातच एकूण धावा 11. या षटकात धावा आल्या एकूण 4 -2, म्हणजे एकूण स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या आहे 9 धावा. 9 धावा फलकावरती लागतात. अद्याप 59 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 59 धावा. सौरभ जगताप गोलंदाजी मार्कवर येतोय. फलंदाजी मध्ये खाप निराशा केली होती, परंतु हा ऑलराऊंडर आहे. कमबॅक करण्याची क्षमता आहे. इथे आपण पाहिलं तर तिकड बाउन्सर आणि पंचांचा इशारा येतोय की हा अर्थातच स्वैर चेंडू आहे. इशारा देखील दिला जातोय. क्रिकेटच्या पटलावरती आपण एका षटकामध्ये एकच बाउन्सर टाकू शकता आणि इथे मात्र त्याचा वापर केलाय, परंतु पंचांचे हात समांतर. धावसंख्या 1 ने बनते. 10-10. 10 धावसंख्या फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक 3. हो हो हो, इथे मात्र सुरेख चेंडू होता. एस्टनचा वेध घेणारा. यू मिस, आय डेफिनेटली हिट. इथे मात्र आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कोणतेही फुटवर्क नव्हतं, म्हणून तर म्हणतात मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क. इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. 5 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते. इथून मात्र 9 धावा. माफ करा, 10.
आमचे मित्र आपण पाहिलं तर कडपुलीशी बिलॉंग करणारे फिरोज कडवेकर हे देखील लाईव्ह मॅच बघतायत. त्यांचा देखील फोन आला की ह्या स्पर्धेसाठी आमच्या संघाच्या वतीने आणि फिरोज कडवेकर यांच्या वतीने दमदार आमदार शिखर निकम चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 ला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद फिरोज, आपण देखील एक चांगले समालोचक आहेत, आम्हालाही आढवा. पुढचा चेंडू सौरभचा. इथे आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख कारण फलंदाजीमध्ये पंचांचा इशारा बघा. इथे स्क्वेअर लेग पंत सांगतात की हा इशारा दिलाय नोचा चेंडू. पंचांचं चक्र फिरलंय याचा अर्थ हा फ्री हिट क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं. मित्रांनो उघड्या डोळे पहा नेट, कारण ही आहे फ्री हिट क्रिकेटच्या पटलावरती मोफतचा चेंडू म्हणतात. 1-1-11 लॉस ऑफ 5 विकेट. सौरभ सज्ज होतो फ्री हिट साठी. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक बॅट चिकट घेऊन जाणारा चेंडू होता. एका धावेने धावाची संघाची स्थिती 12 धावा, 68 धावांचं टार्गेट सेट करताना. आणि खरोखर 7 या धावसंख्येवरती जेव्हा 4 फलंदाज बाद झाले, खऱ्या अर्थाने कमबॅक केलं होतं तिरुपती सावर्डे संघाने. यांच्याकडे प्रॉपर 4 गोलंदाज अत्यंत प्रभावी गोलंदाज आहेत. तर पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतोय. इथे स्टँड अँड डिलिव्हर खेळलेला हा पटका लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र इथे आणि इथे मात्र रोखलंय. म्हणजे इथून जर तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल तर हवाई फायर करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागेल, बिग म्हणजे 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागेल. सिंगल डबल्सने आपलं काम होणार नाही मित्रांनो. पुन्हा एकदा सौरभ. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची गती इतकी भन्नाट आहे की कनेक्ट होत नाहीये चेंडू. दरम्यान एक धाव मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. थोडा सुरुवात केली होती, पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. वारेने मात्र कमबॅक केले. त्या षटकात 2 फलंदाजांना बाद केले आणि अत्यंत प्रभावी षटक टाकलं होतं दत्तूने. हवेत आहे चेंडू. सौरभ स्वतः चेंडू खाली येतोय आणि सौरभ आणि झेल अत्यंत जवळचं नातं आहे. धक्का क्रमांक 6 गडी बाद धावसंख्या होते 14. संघ अडचणीत सापडतोय. फलंदाज तंबूत परततोय आणि डीजे देखील वाचतोय. डीजे यस कॅरी ऑन. एक नवीन सितारे उगवते तारे या संघातनं घडताना आपण पाहतोय. चांगला खेळ करताना आपण पाहतोय. खरोखरच जिल्ह्यातील एक दर्जेदार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. नाना असतो नसतो, परंतु नाना नसताना देखील चांगली कामगिरी संघाची आपण पाहिले. अर्थात इथे मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. धावा फक्त मिळणार 2 ने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर संघाची स्थिती 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 17 धावा. 17 धावा म्हटले जातात फलकावरती. माझ्यासोबत आता मात्र मला शेअर करतायत गुणलेखक म्हणून प्रशांत. वेलकम प्रशांत, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. इथे पुन्हा एकदा पंचांना एक्झरसाइज करावी लागते. मोठ्या पावसाचं आगमन होणार आहे, शंका नाहीये. करणी स्पर्धेचं टायटल आपण पाहिलं तर आमदार शिखर निकम पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे. वरुण राजेचं आगमन देखील नितांत गरजेचं आहे. पुन्हा एकदा 18 धावा. गोळकोट 11 संघाचा कर्णधार आपल्याला वारंवार सूचना केल्यात. मित्रा लवकर आपण कॉम्बॅकच्या दिशेने या. गोळकोट संघ प्लीज पॅनलाइज होऊ नका. षटक संपलंय पंच. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडू सुरेख अडवलाय दत्तू सावंतने. अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक 14 देखील संपते. 4 षटकाची समाप्तीनंतर 18 धावा फलकावरती लागतात. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायचे आहेत 50 धावा. इथे ज्यांचं आगमन झालंय मित्रांनो, प्रथमेश निंबुणकर नवलाई इव्हेंटचे मालक आणि अब्दुली संघाचे संघ कर्णधार प्रथमेश निंबुणकर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चिपळूणमध्ये मोस्टली फार स्पर्धा ते देखील कव्हर करतात. त्यांचं नेमचं अत्यंत जवळचं नातं, समालोचक, डीजे मास्टर आणि अर्थात लाईव्ह प्रक्षेपण हे एक आपण पाहिलं तर एक ऑफिशियल टीम असते. स्कोरर देखील त्यामध्ये ऍड असतो. इथे मात्र बघा अत्यंत चांगले इष्टरक्षण इष्टांच्या मागे. आता मित्र म्हणेन औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची.
22 धावा फलकावरती आहेत, 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. कारण हा तिरुपती सावर्डे संघ हा एक नामांकित अव्वल संघ का, त्याचं कारण म्हणजे यांच्याकडे चांगले खोलवर फलंदाजी आहे, तदनंतर यांच्याकडे गोलंदाज देखील चांगले आहेत. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं, टेनिस असेल, रबर बॉल असेल, यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. जेव्हा तुमच्या संघात 4 ते 5 ऑलराऊंडर असतील तर नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी होणार, यात मात्र शंका नाही. अत्यंत सुरेख संघ आहे. इथे मात्र ह्या सामन्यातील पहिला चेंडू जातोय सीमा रेखा पार. मिळतायत या चेंडूवरती दमदार आमदार शेखर निकम षटकार, परंतु सामना जिंकलाय तिरुपती सावर्डे संघाने. ह्यानंतर होणारा सामना लढत यस आपण पाहतो गोळकोट 11 विरुद्ध तिरुपती सावर्डे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आहे. तत्पूर्वी रवींद्र, आपणास एक नम्रतेची विनंती आहे. गोलंदाज रवींद्र, आपण व्यासपीठावरती या. आपण जी उल्लेखनीय कामगिरी केली तुम्ही टाकलेत, एकूण मित्रा तू 2 षटकं टाकताना केवळ 5 धावा दिलेत आणि 5 प्रमुख फलंदाजांना बाद केलेत. याच्या जोरावरती आमदार शेखर निकम सर पावसाळी स्पर्धेमध्ये आपलं यथोचित सन्मान केला जाईल. यस, आपण सन्मानाचे हकदार आहात. आपण व्यासपीठावरती या प्लीज.